पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण प्रांगणाला जलाशयाचे स्वरूप आले आहे। त्यामुळे उद्यापासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। कुराड खुर्द येथील इयत्ता पहिली ते 7वी पर्यंतच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांची उर्दू शाळा सध्या पावसाच्या पाण्याने वेढली गेली आहे। शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठी कसरत करावी लागणार आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शाळेसमोर नुकताच नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे। मात्र या रस्त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने संपूर्ण पाणी शाळेच्या प्रांगणात साचत आहे। उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याने लहान विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून शाळेत जावे लागेल की काय अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे। तसेच या साचलेल्या पाण्यामुळे अपघात, सर्पदंश, डासांची उत्पत्ती आणि साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे। ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून शाळेच्या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी यशपाल अख्तर काळकर, कुराड खुर्द उर्दू जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष। आज आमचे शाळेचे ग्राउंडमध्ये पाण्याची दुरवस्था झालेली आहे। याच्या अगोदर आम्ही ग्रामपंचायतीने निवेदन दिलं होतं का हर वर्षी उर्दू शाळेच्या ग्राउंडमध्ये सर्व पाणी साचतं, त्याच्यामुळे तुम्ही पावसाळा लागे आधी आम्हाला तिथून भीत बांधून उंचा करून द्या की सर्व तिकडचं मागचं पाणी पूर्ण खराब पाणी शाळेत साचणार नाही। किती वेळेस आम्ही त्याला निवेदन दिले, इथं त्याने चौथा एक्सपर्टवर बोलावला तरी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्व त्याचं हेच म्हणत आहे का हा करून घेऊ। हा करून घेऊमुळे कमीत कमी 2-3 वर्ष निघून गेले तरी आमची कोणी दखल घेत नाही। आज अशी दुर्वस्था झालेली आहे की आज जर विद्यार्थी शाळेत आले तर पहिलीचे दुसरीचे विद्यार्थी या पाण्यामध्ये बुडू शकतात, अशी दुर्वस्था इथं झालेली आहे। तरी आमची शासनाला हेच विनंती आहे का काय घटना घडू नये याच्या अगोदर आपण काही दखल घ्यावी, अन्यथा आम्ही काही दिवसामध्ये सर्व शाळेचे विद्यार्थीला घेऊन जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती यांच्याकडे आंदोलन करू, उपोषण करू।